आता पुढची बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली। या प्रकरणाची पुढची सुनावणी ही 23 डिसेंबरला होणार आहे आणि या घटनेच्या व्हिडिओचा पेनड्राईव्ह हा न्यायालयामध्ये सुपूर्द करण्यात आलाय। आता पुढच्या सुनावणीच्या वेळी दोषारोप निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जाते। मागच्या 2 महिन्यापासून एकच कारण दाखवतायत आणि मी ह्याच्या आधी कधी मेरिटवर बोललो नाही, आज देखील बोलणार नाही तुम्हाला। परंतु आता हा येणारी 23 तारीख जी आहे त्या 23 तारखेला आपल्याला पूर्णपणे अशी अपेक्षित आहे आपल्याला की चार्ज फ्रेम व्हावा आणि ही केस चालू व्हावी। केस डिले करण्याचा जो प्रयत्न आहे मागच्या 2 महिन्यापूर्वी निकम साहेबांना बोलून दाखवलेला तो त्यांचा चालू आहे। परंतु त्याचं सगळे उत्तरं वगैरे हे सगळे जे सरकारी वकील आहेत, वकील मंडळी आहे ते देईल। आम्ही फक्त न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, आम्हाला न्याय पाहिजे। प्रत्यक्ष घटनेचा जो व्हिडिओ होता त्याचा पेनड्राईव्ह आम्ही आरोपीला दिले, पण आरोपीच्या वकिलांनी वेळ काढू करण्याचा प्रयत्न केला की त्या पेनड्राईव्ह मध्ये काय आहे हे आम्हाला बघायचंय। त्याला उत्तर आम्ही असं दिलं की त्या पेनड्राईव्ह मध्ये काही चित्रपट दिलेला नाही, आम्ही तो पेनड्राईव्ह घटनेचा आहे त्याची कॉपी त्यांना आम्ही दिलेली आहे। दुसरा मुद्दा त्यांचा असा होता की जो लॅपटॉप की त्यांना परत पाहिजे, परंतु तो लॅपटॉप आम्ही फॉरेन्सिक डिपार्टमेंटला पाठवलेला आहे। तो तिथून तपासून आल्यानंतर त्याचा सगळा तो अनालिसिसचा रिपोर्ट आम्ही कोर्टात दाखल करू। प्रतिनिधी अमीर हुसेन आपल्याला या संदर्भात आणखी तपशील देतील। अमीर, नक्कीच जर आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष उलटून गेलेलं आहे। आज जे सुनवाई होती हे 22वी सुनवाई होती। विशेष म्हणजे आज चार्ज फ्रेम होणार होतं, पण आरोपीचे जे वकील आहेत ते असं म्हणले की आम्हाला जे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे ते पुरावे अजून आमच्या हातात आलेले नाही, आम्हाला ते दाखवले नाही नेमकं काय आहे म्हणून। आज त्या न्यायालयात सकाळी 11 वाजल्यापासून यात युक्तिवाद चालू होता। ॲडव्होकेट कोल्हे हे युक्तिवाद करत होते आणि आरोपीचे वकील सुद्धा युक्तिवाद करत होते। विशेष म्हणजे दुपारच्या सत्राला लंच ब्रेक नंतर हे निर्णय आला की उज्ज्वल निकम जे आहे हे आरोपी वकील कडून आरोप करण्यात आला की उज्ज्वल निकम जे आहेत ते एक राजकीय पक्षाकडून जुळलेले आहेत, ते त्यांनी हे केस पासून लांब व्हावा असं अर्ज करण्यात आला। विशेष म्हणजे उज्ज्वल निकम त्या सुनवाईला व्हीसी द्वारा हजर होते। उज्ज्वल निकम स्वतः म्हणले की मी एक वकील आहे आणि आता कोणत्याही कायद्यात नाही की मी हे केस लढू शकत नाही। विशेष म्हणजे ह्याच्यानंतर जेव्हा चार्ज फ्रेम करण्याची पाळी आली, पुन्हा तर आरोपीची वकीलने तर ऑब्जेक्शन उभा केला की आम्हाला जे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स तुम्ही कोर्टात सादर केलेला आहे त्याची आम्हाला दाखविलेलं नाही किंवा काय नाही, म्हणून आज कोर्टाने ते इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचं पेन ड्राईव्ह जे आहे ते आरोपीच्या वकिलाला दिलेलं आहे। विशेष म्हणजे ते देताना असं सुद्धा म्हणलेलं आहे की हे जे व्हिडिओ आहेत हे गंभीर आहे, हे कुठं सोशल मीडियावर कुठं बाहेर यावं नाही त्यांच्याकडून असं लिहून घेण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे आता पुढच्या 23 तारीखला नक्कीच चार्ज फ्रेम होईल का हे आपल्याला बघणं गरजेचं आहे। आमिर, आता जसं आपण म्हणतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता वर्ष उलटून गेले, यापूर्वी ज्या वेळेला त्यांना झालेल्या अमानुष मारहाणी संदर्भातले व्हिडिओ दाखवले गेले तेव्हा धनंजय देशमुखांची किंवा त्यांच्या पत्नीची सुद्धा झालेली अवस्था आपण सगळ्यांनी बघितली आणि त्याच्यानंतर आता जर दोषारोप निश्चिती होईल असं म्हणतात पुढच्या सुनावणीमध्ये, तर आता तरी किमान हे सगळं प्रकरण एका निर्णायक वळणावर येईल असं पुढच्या सुनावणीनंतर म्हणता येऊ शकतं। नक्कीच जर आपण बघितलं तर गेल्या तारीखपासून 1 तारीखला आहे तर औरंगाबाद खंडपीठात त्यांनी याचिका दाखल केली होती, तिथं त्यांची याचिका आहे तर रिजेक्ट करण्यात आली। त्यानंतर आज बीडची तारीख पार पडलेली आहे। विशेष म्हणजे आता आजच्या तारीखलाच हे तर चार्ज फ्रेम होणार होता, पण काही अडचणीमुळे ते चार्ज फ्रेम झालेले नाही। पण आपण जर बघितलं तर आरोपीचे वकीलनी हे म्हणले होते की आम्हाला जे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जे कोर्टात सादर केले ते आम्ही पाहिले नाही, म्हणून यावेळेस त्यांना तर ते इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स देण्यात आलेला आहे। त्यांनी लॅपटॉपची सुद्धा मागणी केली होती, पण जे लॅपटॉप मध्ये रिकव्हर केलेलं मटेरियल आहे ते फॉरेन्सिक लॅबकडे आहे असं कोर्टाला आहे तर सरकारी वकीलनी सांगितलेलं आहे। विशेष म्हणजे सरकारी वकील किंवा आपण SIT असो CID असो जे काही यंत्रणा ह्याच्यावर काम करतात त्यांना सुद्धा न्यायालयाने स्पष्ट सांगितलेले की जे काय पुरावे आहेत ते तुम्ही कोर्टात सादर करा आणि पुढच्या टाइमला म्हणजे 23 तारीखला जे येण्याची तारीख आहे त्या टाइमला असं वाटतंय की चार्ज फ्रेम होईल। जी अमीर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।